नमस्कार. आमच्या बाळाच्या वेळेस डायपर नव्हते त्यावेळी आम्ही डायपरशिवाय मुलं सांभाळलेले आहेत. कसे सांभाळले? आम्ही घरगुती लंगोट करायचो बाळाला. कसे? आमच्या जुन्या साड्या असायच्या सुती आणि घरी शिवायचे ते लंगोट आम्ही असे डबल करून बरोबर छान यायचे ते लंगोट. ते बाळाला बांधायचे. जरी रात्रीचं जरी बाळ झोपलं एखाद्या वेळेस ते बाळाने सू केली तर ते रडल्यानंतर आपल्याला बरोबर जाग येते. आपण ते बदलू शकतो. किंवा एखाद्या वेळेस नाही जाग आली, आई दमली, पूर्वीले काम असायचं. ओल्यामुळे काय व्हायचं, बाळ थोडासा चट्टा यायचा, ढुंगीला लाल व्हायचं. आम्ही काय करायचं, सकाळी त्याला उठून कोमट पाण्यामध्ये मग आपल्या लिंबाचा पाला टाकायचा, त्यांनी स्वच्छ धुवून काढायचं, अंघोळ घालायची. नंतर लंगोट बांधायच्या वेळेस आम्ही काय करायचं, तूप किंवा तेल लावायचं. मग तेल लाल निघून जायचं. मेडिकलची केमिकल ट्यूब लावस तर मी सांगितलेला उपायसुद्धा चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळीच तुम्ही बाळाला लंगोट घालू शकतात. परत दुपारी थोड्या वेळ डायपर घालू शकतात. परत 3, 4, 5 वाजता परत लंगोट घालू शकता. आणि रात्रीचं डायपर वापरू शकता. कारण कशी बाळाची झोप होईल आणि तुमची पण झोप होईल. डायपर जास्त वेळेस वापरायचं नाही. वापरा, लक्ष द्यायचं. कारण बाळाला जर चट्टा जर आला तर ते सुई जर केली त्याची खूप त्रास होतो बाळाला.